नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज आपण अशा प्रकारची डॉल बनवणं शिकणार आहोत। ती कशा प्रकारची बनवली आहे हे तुम्हाला पाहायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करत चला, जेणेकरून मी असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येईन। आपण अशा प्रकारची डॉल कशी केलेली आहे आणि कशी दिसती केल्यानंतर हे मी सर्व व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ही पहा, ही अशा प्रकारची डॉल आहे। हिचा घेर खूप मोठा आहे। पहा पाठीमागून ही अशा प्रकारची ट्रेनिंग अशी खूप छान दिसते। कुठेही सणावारात कुठेही ठेवण्यासाठी वगैरे त्याच्या प्रकारचा फ्रॉक आहे। तिचा खूप 1 किलो उलन लागलेला आहे मला यासाठी, कारण हिचा घर खूप जड आहे। ही भावली तुम्ही पाहत असाल किती मोठी दिसते तुम्हाला। ही अशीच नवीन व्हिडिओ मी यूट्यूबवरती टाकत असते। तुम्ही बघतच असाल माझ्या चॅनल पेजवरती गेला असाल तर तुम्हाला भरपूर सारे असे ट्रेंडिंग डिझाईन दिसतील, जे की आपण आरीवर ट्रेंडिंग असे रांगोळ्या, आता सर्व उलनचं खूप ट्रेंड चालू आहे, त्यामुळे उलनच्या रांगोळ्याही मी तुम्हाला शेअर करणार आहे। ते पण त्याचेही मी व्हिडिओ टाकत जाणार आहे तुम्हाला। या भावलीचा जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करू सांगा। ही भावलीचा घेर पण खूप मोठा होता, त्यामुळे बघा मी अशा प्रकारची ताटली घेतलेली आहे। याच्यापेक्षा मोठी पण ताटली तुम्ही घेऊ शकतात, कारण या भावलीचा घेर खूप मोठा होतो। हे दाखवून देते तुम्हाला कसा होतो। ही अशा प्रकारची आपण दोरी खूप मोठी सोडलेली आहे, खूप मोठा घेर होतो याचा। अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे। जेवढी मोठी पाहिजे तेवढी मोठी घ्यायचं आपण। आता ताटलीचा साईज आपण बघून त्याला साईज हे करून जोडून घेणार आहोत आपण। अशा प्रकारे आपण ताटलीला जॉईंट करून घेणार आहोत। कोणत्याही सणामध्ये आता लक्ष्मीचा सण येत आहे, गौरी गणपतीचा, तेव्हा असं डेकोरेशन करून ठेवण्यासाठी ही भावली खूप छान दिसेल। आता अशा प्रकारे अजून आपण एवढी राहिलेली आहे, मोठी ताटली आपण घेऊ शकतो त्या ठिकाणी। मी इथं छोटी घेतलेली आहे। अशा प्रकारे घेर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे। ही अशा प्रकारची भावली दिसून जाईल। रोज दाखवते तुम्हाला, बघा खूप सुंदर दिसेल। घेरदार गरगच्च्या खूप छान दिसेल असं ठेवल्यानंतर। हे पहा, जवळूनही तुम्ही पाहू शकतात कशी दिसते बाहुली। ही किती सुंदर दिसते, खूप ॲक्टिव्ह दिसते ही बाहुली। अशा प्रकारे आपण कोणतीही ताटली घ्यायची आहे, मोठी छोटी, पूर्ण घेर बघून घ्या तुम्ही कसं आहे का नाही। अजून घेर पसरतो, ताटली जरा छोटी झालेली आहे, याच्यापेक्षा मोठी ताटली घ्या तुम्ही, अजून खूप मोठी दिसेल, खूप मोठी होईल। हे बघा, जागा तरी पूर्ण एवढी मोठी घेत आहे ही बाहुली, खूप छान दिसते। तुम्हाला याचा व्हिडिओ बघायला आवडत असेल तर मला नक्की कमेंट करा, मी याचा व्हिडिओ नक्की टाकण्याचा प्रयत्न करेन। सध्या गौरी गणपतीसाठी चांगली आहे ही बाहुली। हे पहा, जवळूनही तुम्ही पाहू शकतात कशी दिसते बाहुली। ही किती सुंदर दिसते, खूप ॲक्टिव्ह दिसते ही बाहुली। अशा प्रकारे आपण कोणतीही ताटली घ्यायची आहे, मोठी छोटी, पूर्ण घेर बघून घ्या तुम्ही कसं आहे का नाही। अजून घेर पसरतो, ताटली जरा छोटी झालेली आहे, याच्यापेक्षा मोठी ताटली घ्या तुम्ही, अजून खूप मोठी दिसेल, खूप मोठी होईल। हे बघा, जागा तरी पूर्ण एवढी मोठी घेत आहे ही बाहुली, खूप छान दिसते। तुम्हाला याचा व्हिडिओ बघायला आवडत असेल तर मला नक्की कमेंट करा, मी याचा व्हिडिओ नक्की टाकण्याचा प्रयत्न करेन। सध्या गौरी गणपतीसाठी चांगली आहे ही बाहुली। हे पहा, जवळूनही तुम्ही पाहू शकतात कशी दिसते बाहुली। ही किती सुंदर दिसते,
खूप ॲक्टिव्ह दिसते ही बाहुली. अशा प्रकारे आपण कोणतीही ताटली घ्यायची आहे, मोठी छोटी, पूर्ण घेर बघून घ्या तुम्ही कसं आहे का नाही. अजून घेर पसरतो. ताटली जरा छोटी झालेली आहे, याच्यापेक्षा मोठी ताटली घ्या तुम्ही, अजून खूप मोठी दिसेल, खूप मोठी होईल. हे बघा जागा तरी पूर्ण एवढी मोठी घेत आहे ही बाहुली, खूप छान दिसते. तुम्हाला याचा व्हिडिओ बघायला आवडत असेल तर मला नक्की कमेंट करा, मी याचा व्हिडिओ नक्की टाकण्याचा प्रयत्न करेन. सध्या गौरी गणपतीसाठी चांगली आहे ही बाहुली, खूप सुंदर दिसेल. घेरदार गरगच्च्या खूप छान दिसेल असं ठेवल्यानंतर. तुम्हाला जर या बाहुलीची व्हिडिओ पाहिजे असेल तर कसे बनवले आहे ते तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनल बेल आयकॉनवर क्लिक करा. अशा प्रकारचे आपण याला ओळून परत छोटी करू शकतो अशा प्रकारे. नंतर हे आतमध्ये टाकून द्यायचं. अशा प्रकारे छोटी होऊन जाईल, कुठं पण ठेवू शकता ती. अशा प्रकारे बसून जाईल. हा व्हिडिओ कसा वाटला काही नाही नक्की कमेंट करू सांगा. चला बाय बाय.